नमस्कार. हे बघा आपल्या शेतकऱ्याच्या यशाचं रहस्य आहे. मी संतोष माने, ऊस पंढरी हायटेक रोपवाटिका 2018 पासून आपण रोपवाटिका क्षेत्रामध्ये काम करतोय. तर आपण बघू शकताय की आज ही रोपं आहेत. चौकोनी ट्रेमध्ये अशी दर्जेदार रोपं तयार होतात. त्याची स्टम्प साईज आपण बघू शकतोय किंवा ज्याच्यातून ॲक्च्युली आपल्याला फुटवे पाहिजे असतात. ते फुटवे येण्याचे जे पॉईंट आहेत, तर हे पॉईंट आहेत ॲक्च्युली इथून फुटवे येणार असतात. हे आपल्याला साधारणतः एक 42-45 दिवसासाठी रोपांना सर्वाईव्ह करण्यासाठी असणारी ही रूट आहेत. आणि आज आपण ह्या ठिकाणी बघू शकतो की कशा पद्धतीचं जर्मिनेशन आहे. जवळपास 95% हा जर्मिनेशनचा रेशो आहे. अतिशय दर्जेदार रोपं आपण 2018 पासून देतो आहे. अतिशय हॅप्पी, आनंदी आणि जबरदस्त शेतकरी आहेत. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ह्या उक्तीप्रमाणे बघितलं तर आपण बघू शकतो रोपांची पानांची रुंदी वगैरे. तर ह्याला पूर्णपणे आपण असा एक ऑर्गॅनिक बेस त्याला आपण दिलेला असतो, ज्याच्यामुळं रोपांना शक्यतो आपण दर्जेदार बियाणं पण निवडतो. दर्जेदार बियाण्याबरोबर आपण त्याला जे द्यावे लागणारे न्यूट्रिशन आहे ते ॲक्च्युली रासायनिक न देता त्याला बायो ऑर्गॅनिक, बायो फर्टिलायझर्स देऊन त्याच्यामधलं कल्चर पण त्याच्या बर्ड्समध्ये चांगले डेव्हलप होते. त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेल्यानंतर रोपं अतिशय फास्ट सेट होतात, फुटवे निघायला चांगले होतात. आणि आजच्या घडीमध्ये बघितलं तर ह्या भट्टी जी काही मी तुम्हाला दावा लावली ही साधारणतः रोपं आता परिपक्व आहेत. आणि जवळपास 1 महिना झालं की आपल्याकडं टेम्परेचर इतकं प्रचंड आहे की आपण 35च्या वर टेम्परेचर आले. पण तरी पण त्याचा वरचा शेंड्यापर्यंत जर आपण बघितलं तर शेंडासुद्धा याचा अतिशय व्यवस्थित आहे. आणि रोपं मुळात मातीत नाहीत, तर ही कोकोपीटमध्ये आहेत. तर एवढ्या सगळ्या सिच्युएशनमध्ये सुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीचा दर्जा रोपांचा जर ठेवायचा असेल तर मित्रांनो त्या रोपांच्यावरती फोकस करायला लागेल. त्याला अशा पद्धतीचे न्यूट्रिशन द्यावं लागतील की ज्याच्यातून रोपांचा दर्जा चांगला तयार होईल. आणि ज्यावेळेला ही खरे त्याच्या आईच्या सानिध्यात म्हणजे ह्या काळ्या मातीच्या सानिध्यात ज्यावेळेला ही रोपं जातील त्यावेळेला अतिशय तरारून अप्रतिम अशी रोपं तयार होतात. धन्यवाद. हे आपल्या सर्वांसाठी रोपं तयार आहेत. जून बऱ्यापैकी सर्व बुक झालेलं आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच.